नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या बाजारामध्ये कापसाची काय स्थिती सुरू आहे, कापसाला किती भाव मिळतोय व भविष्यामध्ये कापसाला कितीपर्यंत भाव मिळू शकतो, तज्ञांच्या माहितीनुसार कापूस कितीपर्यंत जाऊ शकतो यांची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार। नवा हंगामाच्या तोंडावर कापसाच्या भावात सुधारणा। वर्षभरात कापसाच्या भावावर 3 गोष्टींचा परिणाम दिसणार आहे। कापसाचा नवीन हंगामाच्या ऐन तोंडावर बाजारात सुधारणा दिसून येत आहे। कापसाच्या भावात मागील 15 दिवसांमध्ये 5% वाढ झाली आहे। गेले 3 महिने कापसाचा भाव सतत दबावात राहिला होता। नव्या हंगामाच्या विषयी चिंता वाढली होती, कारण ऑफ सीजनमध्ये नेहमी भाव वाढतात। यंदा मात्र ते पडले होते, त्यामुळे नव्या कापूस बाजारात आल्यानंतर भाव परत पडतील की काय याची चिंता होती। पण महत्त्वाच्या 3 कारणांमुळे कापसाचे भाव वाढले। नव्या हंगामाच्या ऐन तोंडावर कापूस बाजारात झालेल्या वाढीमुळे हंगामाची सुरुवात सकारात्मक होण्याचे चिन्ह आहेत। आता मागच्या 2 आठवड्यामध्ये कापसाच्या भावात वाढ होण्यासाठी प्रामुख्याने 3 कारणे आहेत, म्हणजेच 3 घटक जबाबदार आहेत। त्यात पहिलं कारण म्हणजे देशात उपलब्ध असलेला कापसाचा कमी स्टॉक। गेल्या हंगामातील कापूस उत्पादन हे कमी राहिले होते, त्यातच देशातील उद्योगांचा वापर वाढला होता। उत्पादन आणि वापर 324 लाख गाठी होत्या मागच्या वर्षी, तर निर्यात 28 लाख गाठी झाल्या होत्या। नव्या हंगामासाठी 20 लाख गाठी शिल्लक राहिल्या आहेत, म्हणजेच गेल्या हंगामातील शिल्लक साठा या हंगामात कमी राहण्याची शक्यता आहे। त्यातही जर नव्या हंगामातील कापसातील बाजारातील आवक उशिरा सुरू झाली तर कापसाची टंचाई वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे बाजारात कापूस दरात वाढण्याची सुधारणा झाली आहे। दुसरे म्हणजे यंदा कापसाची लागवड कमी झाली आहे। गेल्या वार्षिकच्या तुलनेत 9% कापसाची लागवड यंदा कमी झाली आहे। त्यातही उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील कापूस लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे। गुजरात आणि महाराष्ट्र देखील यंदा कापसाच्या क्षेत्रात यंदा कमी झाले आहे। गेल्या हंगामात कापसाची लागवड 122 लाख हेक्टरच्या प्रमाणात झाली होती, यंदा 111 लाख हेक्टर स्थिरावली आहे। शेतकरी बंधूंनो, या प्रामुख्याने या 3 कारणांमुळे कापसाच्या भावामध्ये मोठा बदल दिसून येत आहे। भविष्यामध्ये अजून कापसाच्या भावामध्ये सुधारणा होईल यांची तज्ञांकडून माहिती मिळत आहे। जर तुम्ही सुद्धा कापूस उत्पादक शेतकरी असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव तसेच कापसाविषयी आणखी काही माहिती, शेतीविषयी योजना माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार। धन्यवाद।